नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। टोमॅटो मध्ये कोणत्या नंबर 1 टिप्स वापरून दुरी आणि खोडव्याचं उत्पादन 30 दिवसात सुरू करू शकतात, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आपले प्लॉट साधारणतः ऑगस्ट मध्ये लावलेले असतील, काही प्लॉट सप्टेंबर मध्ये लावलेले असतील। पावसामुळे प्लॉट लवकर खराब झाले, पण अशा प्लॉटला 25 ते 30 दिवसात कोणत्या नंबर 1 टिप्स वापरून आपण दुरीचं खोडव्याचं उत्पादन त्या ठिकाणी सुरू करू शकतो, त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी योगी 35च्या ग्राफ्टिंगच्या प्लॉट मध्ये उभे आहोत। 1 ऑगस्ट 2025 ला त्या ठिकाणी लागवड केली। आज दिनांक दत्त जयंती आहे। दत्त जयंतीच्या सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो। 4 डिसेंबरला संध्याकाळी तुम्ही हा 5:30 ला व्हिडिओ बघताय, बरोबर ना? मग अशा वेळेस या शेतकऱ्याने 1 ऑगस्टला प्लॉटची लागवड केली आणि ग्राफ्टिंगचा प्लॉट कोण म्हणतं तारीपर्यंत जात नाही। इथं तुम्ही बघू शकतात, नवीन शेंडा, वरचं शेटिंग, बऱ्याचशा गोष्टी आहेत। तत्पूर्वी मी शेतकऱ्याकडे येतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। तुमचे 2 व्हिडिओ आतापर्यंत आपण दिले, भरपूर 250, 300, 400 कॅरेट पर डे तुमचं चालू होतं, बरोबर? आताही दुरीचं तुम्ही 150 कॅरेटचा तोडा करताय। काल चालू होता सर, काल 150 झाले निघाले दुरीचा। मग एकंदरीत तुमचं परत एकदा नाव पूर्ण सांगा। माझं नाव गोकुळी रामंडगे, राहणार बेलगावडगा, तालुका जिल्हा नाशिक, बरोबर? मोबाईल नंबर 95 111 38 999। तुम्हाला आता या दुसरा व्हिडिओ आपण पूर्ण फॅमिली सोबत दसऱ्याच्या दिवशी घेतला होता, बरोबर? त्याच्यानंतर किती माल मिळतो तो एक व्हिडिओ आपण घेतला होता, बरोबर? इतर शेतकरी तुम्हाला तुमच्या नंबरवर फोन करतील का, बाबा डॉक्टर किसान तुला काही पैसे देतं का आणि तुला असं बोलायला लावतं का, याच्यामध्ये काय तथ्य आहे? नाही सर, मला म्हणजे एक 15 दिवसापूर्वी फोन आला आपला त्र्यंबक तालुक्यामधनं, त्यानंतर सांगली वणीवरनं। तेव्हा ना तुमचे प्लॉट दुरीचे प्लॉट आहे, तर इतकं साईज बीज आणि गुडघ्या एवढीच हाईट होती यांचं म्हणणे। म्हणलं आमचे प्लॉट तारीला लागले, काय आता हे दिसतंय ना, तारीला लागली आपला प्लॉट। या ना पुढे या ना। आता आपण बघतोय, हे बघा, इथं कम्प्लिटली तारीला शेंडा टेकलाय, हो बरोबर, आणि याला सेटिंग पण आहे। हे बघा, म्हणजे खालचा माल आपण पूर्ण घेतला, वरपर्यंत हे सेटिंग येतात। तिथं जर बघितलं तर बघा सर, पूर्ण तारीला लागलेलं आहे। आता इथपर्यंत आपली तारच आहे, पूर्ण इथपर्यंत कव्हर झाले। अजून आपण याला मंडप सारखं फिरू ना, काही टेन्शन नाही, चालेल ना। मग त्याच संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दुरीचा प्लॉट नंबर 1 टिप्स कोणत्या तुम्हाला त्या ठिकाणी वापरायच्या? जर तुमचं झाड जिवंत आहे, कुठंतरी 3-4 शेंडे निघतायत, असे प्लॉट 30 दिवसामध्ये नंबर 1 टिप्स वापरून परत एकदा सुरू कसे करू शकतात, त्याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायच्या अगोदर ड्रिपच्या माध्यमातून भरपूर पाणी देऊन घ्या। थोडा पेपर फाडतो बरं का। हो, एक मिनिट। हे बघा, असं पूर्ण ओलं करून घ्या, पाणी ओललंय, असं ओलं करून घ्या। आणि हे ओलं केल्यानंतर 1 दिवस गॅप जाऊ द्या। पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला दुरी मिळवायची आहे, दुरीचा माल मिळवायचा आहे, 30-35 दिवसात प्लॉट सुरू करायचा। त्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन 10 ते 12 गावरान कोंबडी असेल किंवा कोणत्याही कोंबडीचे अंडे त्यामध्ये टाकून द्या। फोडून घ्या बरं का, अंडे डायरेक्ट टाकाल तुम्ही, परत एकदा सांगतो, नाही तर शेतकरी नंतर कमेंट करता का सर काय करायचं? नाही, शंका आल्या विचारून घेतो सर आपण, बरोबर? पण मी आता व्हिडिओ मध्ये सांगतो की ते अंडे फोडून टाका, अंड फोडून त्याच्यामध्ये टाका। एक 50-60 लिटर पाणी घ्या, 100 लिटर पाणी घ्या, 5 लिटर 4 स्ट्रोक घ्या, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन घ्या, 4 किलो गुळ घ्या आणि 10-12 अंडे त्याच्यामध्ये टाका। आणि त्याच्यामध्ये 500 ग्रॅम, फक्त आणि फक्त 500 ग्रॅम टचअप, हे जे जैविक बुरशीनाशक आहे, हे टाकायचं कारण एकच आहे की वाढलेल्या थंडीमध्ये हे जैविक बुरशीनाशक जमिनीच्या माध्यमातून गेल्यानंतर जो काही फ्युजेरियम असेल, फ्युजेरियम विल्ट असेल किंवा इतरही बुरशीनाशक जे जमिनीच्या माध्यमातून मुळांना आघात करतात, ते होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने व्हाईट रूट झोन तुमचा ऍक्टिव्ह पुढच्या 4-5 दिवसात होईल, वरती शेंडे फुटायला सुरुवात होईल। म्हणून हे ऍप्लिकेशन आपल्याला पहिलं पाणी देऊन घ्या, भरपूर बेड फुटेपर्यंत पाणी द्या, 1 दिवस गॅप जाऊ द्या, त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन द्यायचंय। आणि त्याच दरम्यान अशी दुरी तुम्हाला मिळवायची, त्याच्यासाठी पहिली फवारणी 3 फवारण्या मी सांगणार आहे। 3 फवारण्या 30 दिवसामध्ये तुम्हाला 3 ते 4 फवारण्या करायच्या आणि 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन, त्यातलं पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही ऐकून घेतलं। त्यानंतर 2 ते 3 दिवसाने पहिली फवारणी करत असताना 200 लिटर पाण्याला त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची। 1 लिटर
200 लिटर पाण्याला 1 लिटर प्लॅटिनम, 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्या सोबत तुम्हाला 31-11-11 ही जी ICL ची ग्रेड आहे, 31-11-11 हळू अगदी व्यवस्थित सांगतोय, 31-11-11 हे तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचंय आणि त्याच्यासोबत GA तुम्हाला घ्यायचं आहे जिब्रालिक ऍसिड 10 ppm म्हणजे 2 ग्रॅम. ते व्यवस्थित सॉलिड मध्ये विरघळून घ्या. परत एकदा सांगतो, 1 लिटर प्लॅटिनम. बऱ्याचशे ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला 500 मिली प्लॅटिनम येतं, इथं 200 लिटरला 30-35 दिवसात दुरी अशी बनवायची, फळांची किपिंग क्वालिटी बनवायची, फळ मार्केटमध्ये 35 दिवसात न्यायचे. त्यासाठी तुम्हाला प्लॅटिनम 1 लिटर 19 GA 2 ग्रॅम आणि 31-11-11 500 ग्रॅम. हा स्प्रे झाला. 4 दिवस थांबून घ्या. 4 दिवसानंतर तुम्हाला एक महागडा स्प्रे परत एकदा सांगतो. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला मिरॅविस ड्यू 100 मिली, सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जे पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं, 5 लिटर फोस्ट्रोक कोंबडीचे 10-12 अंडे घेतले, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन घेतलं, 4 किलो गुळ घेतलं. त्यानंतर 9-10-11 दिवशी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी ऍप्लिकेशन देत असताना पहिलं ऍप्लिकेशन तुमच्या लक्षात आलं, 500 ग्रॅम टचऑफ, 500 ग्रॅम टचऑफ, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, 4 किलो गुळ, 10-12 अंडे आणि 5 लिटर फोस्ट्रोक रात्रभर भिजवून तुम्ही सोडून दिलं. 3-4 दिवसांनी पहिली फवारणी केली. प्लॅटिनम 1 लिटर 200 लिटरला 0.49-32 500 ग्रॅम आणि GA 2 ग्रॅम. त्याच्यानंतर 3-4 दिवसाने, 5 दिवसाने, 6 दिवसाने तुम्हाला जसे फुटी वाढायला सुरुवात झाली, शेंडे चांगले मिळायला लागले, त्यावेळेस तुम्हाला मिरॅविस ड्यू 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली हा स्प्रे झाला. 4-5 दिवस जाऊ द्या. 4-5 दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 13-0-45 आणि 500 ग्रॅम बोरान. हे ऍप्लिकेशन शेंडे भरपूर मिळायला लागले, बांधणी करून घ्या. फुलं दिसायला लागले, फळामध्ये रूपांतर व्हायला लागलं, त्यावेळेस तुम्हाला पुढची फवारणी करायची. फवारणी क्रमांक 3, आर्या 500 मिली, 0-52-34 1 किलो बोरान 150 ग्रॅम. फवारणी क्रमांक 3. 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितले. दिवस तुमचे झालेले जवळजवळ 18-20. त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची. पुढची फवारणी घेत असताना बारीक बारीक फळं तुम्हाला असे दिसतील, त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची. त्या ठिकाणी फिनिक्स सायटेकचं मॅक्सवेल 250 मिली, टेक्कॅल 500 मिली, 6BA 2 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम. फळाची झपाट्याने वाढ त्या ठिकाणी करायची. टेक्कॅल ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम वाढलेल्या थंडीमध्ये फळांना चिरा जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण होमोब्रासायनाचा वापर मॅक्सवेलच्या माध्यमातून करतोय. लक्षात येतंय तुमच्या 6BA सायटोकॉनिन लेवल झाडामधली टिकून ठेवतोय. फवारणी क्रमांक 4. 4-4, 5-5 दिवसांनी आपण 4 फवारण्या घेतल्या, 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन घेतले, बरोबर बरोबर. आता तुमची दुरी चांगली झाली बाबांनो. आता तुमचा प्लॉट पुढच्या 8-10 दिवसात सुरू होईल, त्यावेळेस फळाची साईज तुम्हाला मिळवायची. हे जे दुरीचं शेड्यूल वापरत आले, 30-35 दिवस होत आले, दुरी चांगली मिळाली तुम्हाला, त्या ठिकाणी मार्केटला जायचंय, पहिला तोडा येतोय, त्यावेळेस एक स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची. थोडीशी आगळी वेगळी स्लरी ही दुरीच्या प्लॉटांसाठी आहे, तिथं तुम्हाला घ्यायचंय. मोरचूद 3 किलो, मोरचूद 3 किलो पाण्यात विरघळून घ्या, कापडाने गाळून घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं 1 लिटर सक्षम, 1 लिटर सक्षम. द्राक्ष शेतकरी बागायतदारांनी भरपूर प्रमाणामध्ये घड मोठं करण्यासाठी वापरलेलं सक्षम 1 लिटर तुम्हाला घ्यायचंय. मोरचूद 3 किलो, 3 ते 4 किलो साखर घ्यायची, जी आपण रोज सकाळी उठल्या उठल्या चहाची तलब ज्यांनी आपल्याला लावून गेले, त्यांचं नाव मला बदनाम करायचं नाही. आपल्या संपूर्ण भारत देशाला ज्यांनी चहाची सवय लावली, आज रस्त्यावर 100-100 फुटाला गुळाचा चहा, ह्या सगळ्या गोष्टी गमतीचा भाग सोडून द्या. ते 3 किलो साखर तुम्ही घेतली, मोरचूद 3 किलो घेतलं, 1 लिटर सक्षम घेतलं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 किलो तुम्हाला टाटा इंडिकेमची जी ग्रेड आहे 0051 ही 2 किलो ग्रेड त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि ते ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं. त्याचा फायदा, थंडी असेल किंवा तुमची दुरी पहिला तोडा सुरू होते, फळं कुठंही तडा मारणार नाही, फळाची किपिंग क्वालिटी, फळाचं वजन आणि फळातला आतला जो गर आहे तो चांगला भरेल आणि वजन चांगलं मिळेल. कारण दुरीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अनुभव असा येतो की मार्केटमध्ये गेल्यानंतर टोकळ फळ आलं, हा दुरीचा माल आहे, मार्केट 500 चालू आहे, तुमचा 300 नीच चालेल, कारण तुमचं कॅरेट एवढं भरलंय, वजन जर काट्यावर टाकलं तर 17 किलो भेटतंय, बरोबर आहे ना.
पण सर आपण काल दुरीचा माल 505 रुपये दिले. नाही आपण तो दिला, तर- आपण तुम्ही दिला, तुम्ही डॉक्टर किसानचं भरीव माल आहे. हा. वेळापत्रक आणि तोच भरीव माल हा. प्रत्येक शेतकऱ्याला 30-35 दिवसानंतर पुढच्या 30-35 दिवसामध्ये म्हणजे 70-80 दिवसात पहिल्यासारखा माल मिळवण्यासाठी हे ऍप्लिकेशन मी सांगितलं. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, तिथं करपा असेल त्याचप्रमाणे पुढची शेवटची फवारणी मी सांगतो. शेवटची फवारणी 4 फवारण्या सांगितल्या, 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगितले, 5वी फवारणी सांगतो. फवारणी बदला अंतर 4-5 दिवसाचं ठेवा. ड्रिपच्या ऍप्लिकेशन मध्ये 10 दिवसाचं अंतर ठेवा. शेवटची फवारणी तुम्हाला सांगतो, 200 लिटर पाण्याला स्पॉट किलर 250 ते 300 मिली, स्पॉट किलर 250 ते 300 मिली, कोसाइड 150 ग्रॅम आणि सिलिकॉन 250 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही जर घेतला, शेवटचा सांगतोय म्हणजे हे काही पूर्ण नाहीये. प्लॉट तुम्हाला परत पुढे किती दिवस चालू ठेवायचा आहे, दुरी बनवल्यानंतर कसा आपला प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे, शेवटपर्यंत किपिंग क्वालिटी मिळाली पाहिजे, तो एक वेगळा व्हिडिओ देईल. आजचा व्हिडिओ टोमॅटो मध्ये नंबर 1 टिप्स वापरून दुरी 35 ते 40 दिवसात कशी सुरू करू शकतात त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन सांगण्याचा मी प्रयत्न केला. ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांनी तो अंमलात नक्की आणावा आणि आपल्या प्लॉटमध्ये जर खरंच परिस्थिती असेल, कुठेतरी शेंडा झाड जिवंत आहे, शेंडा काढते, तर तिथं 30-35 दिवसात अशा प्रकारे शेंडा काढून अशा प्रकारे फळ तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकतात. गोकुळजी ढगे एक शेवटचा प्रश्न विचारतो, यावर्षी सातत्याने होणारा पाऊस बरोबर. आणि तुमच्या मनात देखील इतर शेतकऱ्यांसारखी जी मनस्थिती होती की ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे, एवढा पाऊस आहे, प्लॉट तारीपर्यंत जाऊ शकत नाही, एवढं उत्पादन मिळू शकत नाही, एका वाक्यात डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेतल्यामुळे काय फायदा झाला? सर मला डॉक्टर किसानचा फायदा एकच भेटला, मी शेड्यूल एकदम वेळोवेळी वापरलं तर मला काहीच अडचण आली नाही. औषधं मी वेळोवेळी वापरले आणि कोण म्हणा बनत नाही प्लॉट, पण आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट बनवून दाखवलं. पूर्ण आता तारीला टेकला. शेतकरी म्हणते कमरा एवढाच राहतो, गुडघे एवढाच राहतो, ग्राफ्टिंग कामाचंच नाही. त्याला म्हणलं प्लॉट येऊन बघा. आता पिंपळगाव बसवनचे शेतकरी येत होते काल परवाच्याशी, व्हिडिओ पाहून ते इथं आले बेलगाव ढगामध्ये. काल मी नेमकं दुपारून मार्केटला जायला होतो, त्यांनी प्लॉट बघून ना डॉक्टर किसानचा प्लॉट तुम्ही बुक करेल, आम्हाला प्लॉटच बघायला यायचंय. वडील होते काल घरी, बघून गेले. एकच एक आश्वासन तुम्हाला देतो, आज दिनांक 4 डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी सगळे शेतकरी हा व्हिडिओ बघणार आहे हो. आणि परत एकदा 4 जानेवारीला किंवा त्याच्या अगोदर 2-4 दिवस किंवा त्याच्यानंतर 2-4 दिवस परत एकदा तुमच्याकडे येईल आणि असाच प्लॉट आपण कसा सुरू ठेवला तो एक व्हिडिओ मी दिल्याशिवाय शेतकऱ्यांना राहणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट, तुमचं फक्त साथ पाहिजे. नाही डॉक्टर सर आपली साथ आहे, खर्च करतो आपण वेळोवेळ, करावाच लागतो. करावंच लागतं. कारण काय होतं, आता मी सांगितलं 2 फवारण्या महागड्या सांगितल्या, 3-4 ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगितले, ते जर केले तरच आपल्या पदरामध्ये काहीतरी 2 पैसे भेटणार आहे. 2 पैसे लावल्याशिवाय 4 पैसे आपल्या हातात येत नाही. बरोबर. ही सद्भावना आणि त्याच अनुषंगाने जर कष्टाची जोड आपण शेतकरी बांधवांना ठेवली तर शेतीमध्ये यश आल्याशिवाय राहत नाही. एवढाच निष्कर्ष तुमच्या सगळ्यांपर्यंत दत्त जयंतीच्या माध्यमातून पोहोचवतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.